नमस्कार मंडळी, शोभिवंत मत्स्यपालन करताना जिवंत खाद्याचा उपयोग केला तर उत्पादन खर्च कमी होतो. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झाल्यामुळे माशांना होणाऱ्या रोगाचं प्रमाण कमी होतं. माशाच्या जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये योग्य जिवंत खाद्य उपलब्ध करून दिलं तर माशांची जास्तीत जास्त वाढ होते. जिवंत खाद्य माशांद्वारे सहज टिपलं जातं. जिवंत खाद्य तयार करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य सुद्धा असतं. शोभिवंत माशांचे रंग आणि माशांची परिपक्वता हे जिवंत खाद्य वाढवतं. माशांमधील मरतुकीचा दरही त्यामुळे कमी होतो आणि जगणुकीचं प्रमाण आणि सर्वांगीण गुणवत्ता वाढू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये ट्युबिफ्लेक्स याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्युबिफ्लेक्स म्हणजेच स्लज अळी. याचे माशाचे खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जातं. ही अळी तलावामध्ये, नदीमध्ये किंवा सांडपाण्यामध्ये आढळते. जिवंत खाद्याचं अतिशय महत्त्व आहे, कारण जिवंत खाद्य म्हणजे सहज पचण्यायोग्य असा प्रथिनयुक्त आहार आहे. जिवंत खाद्यातून शोभिवंत माशांना विविध टप्प्यांसाठी आवश्यक अशी जीवनसत्व, अमिनो ॲसिड आणि खनिज मिळतात. जिवंत खाद्याची उपलब्धता किती आहे यावर शोभिवंत मत्स्यपालनाचं यश अवलंबून असतं, कारण त्याचा परिणाम मत्स्यबीज संगोपन तसंच प्रजननासाठी म्हणजेच प्रजननक्षम माशांना उत्तेजित करण्यासाठी होत असतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी सर्व माशांना योग्य प्रकारचा पुरेसा आहार दिला पाहिजे. माशांना खाद्य हे त्यांच्या आवडीनुसार आणि आकारानुसार दिले पाहिजे. खाद्याद्वारे माशांना आवश्यक प्रथिनं, चरबी, कर्बोदके मिळत असतात. ट्युबिफ्लेक्स हे माशांचं आवडतं असं जिवंत खाद्य आहे. हे एक सूक्ष्म लालसर अळी या प्रकारचे असून 2 सेंटीमीटर लांब वाढते. त्याचे पुढचे टोक चिखलात बुडलेले असते आणि मागचे टोक चिखलाच्या वरच्या दिशेने प्रक्षेपित होत असते, ज्याद्वारे अन्न आणि श्वास घेतला जातो. ट्युबिफ्लेक्समध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन व अमायनो ॲसिड असतात, ज्याच्यामुळे माशांची वाढ लवकर होते. शोभिवंत माशांच्या वेगवेगळ्या टप्प्यात ट्युबिफ्लेक्स हे अतिशय उत्तम असा खाद्यपदार्थ ठरते. याचं संवर्धन करण्यासाठी 20 सेंटीमीटर रुंद आणि 200 सेंटीमीटर लांबीचा ट्रे, तलावातली माती, प्लॅस्टिकची बादली, कुजलेला भाजीपाला, कुदळ, कोंडा, पाण्याची टाकी, ट्युबिफ्लेक्स इनोकुलम यांची गरज लागते. ही प्रक्रिया करताना एक ट्रे घ्यावा, त्यामध्ये तलावातली माती पसरावी, पुन्हा त्यामध्ये कुजलेला भाजीपाला, कोंडा टाकून त्याचं मिश्रण तयार करावं. त्यामुळे ट्युबिफ्लेक्सच्या प्रजननाला योग्य असं वातावरण मिळतं. या प्रक्रियेमध्ये सतत पाण्याचा हळूवार प्रवाह चालू ठेवावा, त्यामुळे संवर्धनासाठी आवश्यक ओलावा टिकून राहतो. 15 दिवसात ट्युबिफ्लेक्स अळीचे अनेक गट तयार झालेले दिसतात. पुन्हा हे गट कुदळीच्या साहाय्याने काढले जातात. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले जातात. जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा ते स्वतःहून पृष्ठभागावर येतात. तेव्हा त्यांना जमा करावं. पाण्याच्या प्रवाहाखाली स्वच्छ धुवावं, ज्यामुळे त्यांच्या शरीराला चिकटलेला चिखल निघून जातो. माशांना अन्न म्हणून पुरवठा करण्यासाठी हे ट्युबिफ्लेक्स अतिशय योग्य ठरतात. तर मंडळी, अशा प्रकारे शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करताना ट्युबिफ्लेक्सचा वापर हा अनिवार्य आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.